हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 हरे धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी धन्याते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी जेथे उपकारासाठी उपकारासाठी जेथे उपकारासाठी उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घरा जा वैकुंठी आले घरा जा वैकुंठी आले घरा जा वैकुंठी लटी के वचन लटी के वचन लटी के वचन लटी के वचन नाही देही उदासीन 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 तेथे उपकारासाठी उपकारासाठी तेथे उपकारासाठी उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घरा जावे गुंडी आले घर जावे गुंडी आले घर जावे गुंडी आले घर जावे गुंडी मधुरावानी ओढी मधुरावाणी मधुरावानी ओढी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी उपकारासाठी येथे उपकारासाठी उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घर जावई कुंठी आले घर जावई कुंठी आले घर जावई कुंठी आले घर जावई कुंठी विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज भैरवनाथ भगवान विठ्ठल 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 पुंडलिक वरदहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम भैरवनाथ भगवान की विठ्ठल विठ्ठल धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठे. या अभंगातून जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संतांच्या अवतार कार्याची मीमांसा करतात, संतांची आंतरिक लक्षणं प्रगट करतात. संत कुणाला म्हणतात त्याची लक्षणं तुकाराम महाराज या अभंगामध्ये प्रगट करतात. संत इथं अवताराला येतात म्हणजे नेमकं संत काय करतात, संताला अवतार घेण्याची आवश्यकता का पडते किंवा संत अवतार घेऊन काय कार्य करतात, त्या कार्याची मीमांसा तुकाराम महाराज या अभंगातून करून संतांची आंतरिक लक्षणं प्रगट करून संतांच्या प्रति कृतज्ञता प्रगट करणारा आणि संतांना धन्यता देणारा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. विठ्ठल 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 तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध असणारा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संतांना भगवत भक्तांना एक धन्यता देतात. ऐका, संतांना भगवत भक्तांना एक धन्यता देतात. हा अभंग घेण्याचं कारण, महत्त्वाचं कारण असं आहे, आज अत्यंत पवित्र दिन आहे. कारण आजच्या दिवशी वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचे शिष्य, ज्या जगद्गुरु तुकोबर यांच्या अभंगाच्या गाथ्याचं लिखाण ज्या संत महात्म्यांनी केलं, ते संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर यांचे असणारे शिष्य संत श्रेष्ठ संताजी जगनाडे महाराजांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीच्या विशेष पर्व काळावरती आपण हे चिंतन निरूपण करणार आहोत. संताजी जगनाडे महाराजांच्या चरित्राचं थोडंसं चिंतन या अभंगाच्या दृष्टीने आपल्याला पाहायचं आहे. का भगवत भक्तांच्या जीवनामध्ये धन्यता कशी प्राप्त होते, संत महात्म्यांच्या जीवनामध्ये धन्यता कशी प्राप्त होते, किंवा ती धन्यता प्राप्त करण्याकरिता संत महात्मे स्वतःचं जीवन कोणत्या कसोटीवर घासून ते धन्यता संतांना प्राप्त होते, त्याचं चिंतन तुकाराम महाराज अभंगामध्ये करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, मुळातच आपल्या या अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडीशी प्रस्तावना जर आपल्यासमोर ठेवली, या अभंगाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर एक चिंतन आपल्याला असं करता येण्यासारखं आहे. महाराज यच्ची यावत जगताचा जर आपण विचार केला तर या संपूर्ण विश्वामध्ये, या संपूर्ण जगतामध्ये संपूर्ण विश्व एका बाजूला आणि आपले भारत देश, आपलं भारतीय संस्कृती एका बाजूला, याचा जर आपण विचार केला तर सगळ्या संतांनी महाराज आपल्या देशाला धन्यता दिली, सगळ्या संतांनी आपल्या देशाला पवित्र म्हटलं, सगळ्या संतांनी आपल्या देशाला पवित्र देश म्हटलं. का म्हटलं त्याचं कारण आपल्या सगळ्या संत वाङ्मयामध्ये आपल्याला दिसून येतं. आपल्या भारत देशामध्ये भगवत भक्त झाले, आपल्या देशामध्ये संत झाले, म्हणून आपल्या देशाला पवित्र देश म्हटलं, इथल्या मातीला पवित्र म्हटलं. भगवत भक्त ज्या कुळामध्ये जन्माला येतात त्या कुळाला पवित्र म्हटलं. एकंदरीत संतांचा अवतार आपल्या भूमीमध्ये झाला, भगवत भक्तांचा अवतार आपल्या भूमीमध्ये होतो. म्हणून सगळ्या संतांनी, सगळ्या महात्मांनी आपल्या देशाचं वर्णन करत असताना तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे की हो, पवित्र ते कुळ पावन तो देश. का आपल्या कुळाला का पवित्र म्हटलं संतांनी, इथल्या देशाला का पवित्र म्हटलं संतांनी, त्याचं उत्तर तुकाराम महाराज उत्तरार्धामध्ये देतात. जेते हरीचे दास जन्म जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, जेते
का म्हटलं, इथल्या कुळाला पवित्रता संतांनी का दिली, त्याचं चिंतन करत असताना एक उदाहरण आपल्यासमोर ठेवतो. आम्ही पुणे विद्यापीठामध्ये तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना स्वामी विवेकानंदांचे चरित्र खूप घन, विशाल आणि अभ्यासनीय असं चिंतन आहे, असं चरित्र आहे स्वामी विवेकानंदांचं. स्वामी विवेकानंदांनी आपल्या भारतीय तत्वज्ञानाचा, आपल्या भारतीय संस्कृतीचा, आपल्या भारतीय ज्ञानाचा जगभर प्रसार केला, प्रचार केला. युगपुरुष होऊन गेले स्वामी विवेकानंद. असंख्य तरुणांचे श्रद्धास्थान असलेले, असंख्य तरुणांना दशा आणि दिशा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंदांचं चरित्र आपल्याला पाहता येण्यासारखं आहे. जेव्हा अनेक देशातून प्रवास करून स्वामी विवेकानंद एके दिवशी आपल्या मायदेशी परतले, समुद्र मार्गाचा प्रवास झाल्यानंतर स्वामी विवेकानंद त्या जहाजातून खाली उतरले आणि खाली उतरल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी एक कृत्य केलं. काय केलं? उतरल्याबरोबर स्वामींनी खाली वाकून नमस्कार केला. एवढ्यावरती थांबले नाहीत. विवेकानंदांनी इथली माती उचलली आणि आपल्या मस्तकी लावली. ऐका बरं, खूप गोड चरित्र आहे. इथली माती उचलली आणि आपल्या मस्तकी लावली. स्वामींच्या समवेत काही त्यांचे शिष्य होते, काही साधक वर्ग होते. त्याने विवेकानंदांनी विचारलं, स्वामीजी, अहो आपण जगभर प्रवास केला, पण हे कृती तुम्ही कुठेही केली नाही, कुठेही तुम्ही नतमस्तक झाला नाहीत किंवा कुठेही तुम्ही माती उचलून कपाळाला लावली नाही, पण आता इथे मायदेशी आल्यानंतर असं का केलं तुम्ही? तेव्हा स्वामी विवेकानंदांनी जे उत्तर दिलं ते उत्तर म्हणजे माझ्या दृष्टांताचा सिद्धांत आहे. हा दृष्टांत का आपल्यासमोर ठेवतोय? सगळ्या संतांनी आपल्या देशाला पवित्र का म्हटलं, आपल्या देशाला पुण्यवान का म्हटलं, त्याच्याकरता आपला दृष्टांत आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, बाळांनो ऐका, अरे आपण जगभर फिरलो, जगामध्ये आपण तत्वज्ञानाचा आपण प्रचार करतोय, प्रसार करतोय. आपण जेव्हा भारतामध्ये येतोय तेव्हा इथं आल्यानंतर मी इथल्या भूमीला नमस्कार केला. त्याचं कारण असं आहे, अरे बाहेरच्या देशामध्ये फिरत असताना मला काय दिसलं आणि भारतात आल्यानंतर मला काय दिसतं? विवेकानंदांनी सांगितलं, जेव्हा मी इतर देशामध्ये जातो तेव्हा मला भोग दिसतात, पण जेव्हा मी भारतामध्ये येतो तेव्हा मला भक्ती दिसते म्हटलं. जेव्हा इतर देशामध्ये मी फिरतो तेव्हा भोग पिकतात, जेव्हा भारतामध्ये येतो भारतामध्ये भोगाला महत्व नाही, भारतामध्ये भक्तीला महत्व आहे. म्हणून इतर देशापेक्षा भारत देशाला माता म्हटलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे विवेकानंद सत्पुरुष, विवेकानंदासारखा महात्मा जर आपल्या देशाला नतमस्तक होतोय, ह्या देशाचं पवित्रता आहे, कारण आहे ते आपल्या देशाचं. आणि म्हणून अशा देशामध्ये संत महात्मे अवताराला येतात, अशा देशामध्ये भगवत भक्त अवताराला येतात. आणि मग संत महात्मे ज्या कुळामध्ये अवताराला येतात, भगवत भक्त ज्या कुळामध्ये अवताराला येतात, संतांनी त्या कुळाला, त्या देशाला, त्या मातेला पवित्र अशी संज्ञा दिलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अशा संत महात्म्यांना, अशा भगवत भक्तांना धन्यता दिल्याचं चिंतन या अभंगाच्या दृष्टीने आपल्याला करता येण्यासारखं आहे. का हो? कोणाला धन्यता देतात तुकाराम महाराज? महाराज म्हणतात, धन्यते संसारी दयावंत जे अंतरी. संतांनाच तुकाराम महाराज धन्यता देतात. का देतात? त्याचं कारण असं आहे, संत महात्मे इथं संसाराला येऊन काय करतात, अवताराला येऊन संत काय करतात? तुकाराम महाराज सांगतात, ते संत धन्य आहेत, ते भगवत भक्त धन्य आहेत, जे संसारात राहून परमार्थ करतात ते धन्य आहेत. विठ्ठल विठ्ठल ऐका बरं का, संत महात्मे कोणालाही धन्य म्हणत नाही. दोन शब्द आहेत, आपल्या साहित्याच्या दृष्टीने विचार केला तर दोन शब्द आहेत. पहिला शब्द आहे धिक्कार आणि दुसरा शब्द आहे धन्यता. धिक्कार संत कोणाचा करतात आणि संत धन्यता कोणाला देतात? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मोठे सत्पुरुष होऊन गेले, वेदांत केसरी रंगनाथ गुरुजी परभणीकर, गुरुवरे गुरुजींच्या ग्रंथामध्ये काही चिंतन आहे. गुरुजी असं म्हणायचे, संतांनी कोणाचा धिक्कार केला आणि संतांनी कोणाला धन्यता दिली? गुरुजी असं म्हणायचे, जे फक्त संसार करतात संत त्याचा धिक्कार करतात, जे संसारात राहून परमार्थ करतात संत त्याला धन्यता देतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संसार करू नका असं संत महात्म्यांनी सांगितलेलं नाही बरं का. मला विषयाच्या अभंगाच्या अनुषंगाने मला तो विषय पुढे मांडायचाच आहे. संतांनी प्रपंचही आपल्याला करायला सांगितला आणि संतांनी परमार्थही आपल्याला करायला सांगितला. ज्या संत महात्म्यांच्या जयंतीच्या औचित्याने आपण हे कीर्तन करत आहोत, आज ज्या संतांची जयंती आहे त्या संतांची जगणारे महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये सुद्धा हा विषय आला. प्रपंच आणि परमार्थाचा हा विषय सुद्धा संताजी जगणारे महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये आला. पुढे तो आपल्याला पाहायचाच आहे. म्हणून संसारही माणसाच्या जीवनामध्ये असावा आणि परमार्थही माणसाच्या जीवनामध्ये असावा. गुरुवरे गुरुजींचंच एक वाक्य आहे, क्षमा मागून धाडस करून वाक्य बोलतो. ऐका, गुरुजी असं उदाहरण द्यायचे. महाराज, एका गावामध्ये एक माणूस होता, लक्षपूर्वक ऐका. श्रीमंत होता, अतिश्रीमंत होता,
पण दान धर्म कधी करत नव्हता, भक्तिपूजन कधी करत नव्हता, अध्यात्म मार्ग त्याने कधी स्वीकारला नाही, भगवत पूजन भगवत चिंतन परमार्थ कधी करत नव्हता. रोज उठले की संसार, रोज उठले की संसार, कमवणे कमवणे कमवणे. संपत्तीचा विचार केला तर गडगंज श्रीमंती होती, पण परमार्थाचा विचार केला तर थोडासाही परमार्थ त्याच्या जीवनामध्ये नव्हता. ऐका बरं का, परमार्थ न करता केवळ संसार करणारा माणूस एके दिवशी वारला. माझं पुढचं आहे का, त्याच गावामध्ये एक गाढव पण वारलं. गाढव माहिती आहे ना आपल्याला, गाढव. क्षमा मागून बोलतो मी, 4 पायाचं म्हणतोय. विठ्ठल विठ्ठल. साधर्म्य काय हो, माणूस वारला आणि गाढव वारला, साधर्म्य काय सांगतो आहे का? गाढवाचं काम काय असतं सांगा बरं? माती वाहणं, याचा अर्थ ओझं वाहणं, बरोबर आहे ना? माती काय ओझं काय एक, मातीचं ओझं वाहणं असं समजू आपण. गाढवाचं काम काय असतं? मातीचं ओझं व्हायचं. बर, गाढव ओझं वाहतं, याने काय केलं होतं लक्षात आलं का नाही तुमच्या? म्हणजे 4 पायाच्या गाढवाने मातीचं ओझं व्हायलं म्हणून त्याला गाढव जर म्हणायचं असेल, परमार्थ न करता केवळ संसार करणाऱ्या माणसाला काय म्हणायचं? आता तुम्ही समजून जा की सगळं. परमार्थ न करता संसार करणाऱ्या माणसाला काय म्हणायचं हो? गुरुजी असं म्हणायचे, अरे या 4 पायाच्या गाढवानं जसं आयुष्यभर ओझच व्हायलं ना, तसं या 2 पायाच्या गाढवाने परमार्थ न करता केवळ प्रपंच केला तर संसाराचं ओझच व्हायल्यासारखं आहे. संत आम्हाला म्हणतात, का रे दास होशी संसाराचा खर दुःखाचे डोंगर, भोगावया दुःखाचे डोंगर, भोगावया दुःखाचे डोंगर, भोगावया दुःखाचे डोंगर. का रे दास होसी संसाराचा खर, अरे दास होसी संसाराचा खर, का रे दास होसी संसाराचा खर, अरे दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर, भोगावया दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर, भोगावया दुःखाचे डोंगर. म्हणजे याचा अर्थ विनोदाचा भाग सोडून द्या. गाढव ओझं वाहतं, तसं परमार्थ न करता जर प्रपंच आम्ही केला तर ते प्रपंचाचं ओझच व्हायल्यासारखं आहे महाराज. म्हणून संत संसार, केवळ संसार करणाऱ्याचा संत धिक्कार करतात, आणि संसारात राहून जो माणूस परमार्थ करतो संत महात्मे त्याला धन्यता देतात. इतकंच नाही महाराज, आपण जर श्रीमद भागवताचा आधार घेतला तर श्रीमद भागवताच्या अगदी महात्म्यामध्ये हा विचार आलेला आपल्याला दिसून येतो. ऐका बरं का, संतांनी कोणाला धन्यता दिली? श्रीमद भागवतकार आपल्याला महात्म्यामध्येच बोलतात, सकल भुवनामध्ये निर्धना असते पी धन्यः. श्रीमद भागवतकार आपल्याला असं सांगतात, अरे सकल भुवनामध्ये निर्धना असते पी धन्यः म्हणजे काय? एखादा अत्यंत गरीब आहे, दीन आहे, अत्यंत निर्धन आहे, पण सकल भुवनामध्ये, त्रिभुवनामध्ये, सगळं विश्वामध्ये तो धन्य आहे. का? त्याचं कारण असं आहे, तो जरी प्रापंचिक परिस्थितीने जरी तो गरीब असला तरी परमार्थाच्या दृष्टीने विचार केला तर भगवत भक्तीच्या बळावर भगवंतही त्याच्या घरी येऊन कामे करतो, म्हणून संत महात्मे त्याला धन्यता देतात. सांसारिक दृष्टीने जरी तो निर्धन असला तरी भक्ते श्री हरेर भक्ते करेशः. श्रीमद भागवतकार सांगतात, अरे जरी तो निर्धन असला तरी परमार्थाच्या दृष्टीने विचार केला तर भगवत भक्तीच्या बळावर वैकुंठात असलेला परमात्मा आपल्या भजनाच्या बळावर, आपल्या भक्तीच्या बळावर वैकुंठात असणाऱ्या परमात्म्याला स्वतःच्या घरामध्ये आणण्याचं सामर्थ्य भगवत भक्तामध्ये असतं. म्हणून ते व्यावहारिक दृष्टीने जरी निर्धन असले तरी परमात्मरूपी धन हे त्यांचं सर्वात मोठं धन असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. नाही का? अहो, आपण जर विचार केला शबरीचा, नाही का, रामायणामध्ये तर शबरी मातेनं आपल्याला सांगितलेलं दिसून येतच की हो महाराज, किंवा मीराबाईने सांगितलेलं आपल्याला दिसून येतच की अरे प्रापंचिक माणसं जसं पैशाला धन म्हणतात ना, संत महात्मे भगवत भक्त भक्तीला आणि भगवंताला स्वतःचं धन समजतात, नाही का, स्वतःचं धन समजतात. किंवा हमारो धन राधा श्री राधा
परमधन राधा 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 श्री राधा, जीवन धन राधा श्री राधा श्री राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. किंवा तुकाराम महाराजांचा आपण जर प्रमाण पाहायचं झालं तर धन घरे पांडुरंग अभंग हे सरेना. तुकाराम महाराज सांगतात, अरे सकल भागवतकार आपल्याला सांगतात, सकल भुवनामध्ये निर्धन असते पी धन्य हा. त्रिभुवनामध्ये सकल विश्वामध्ये तोच धन्य आहे ज्याने भगवत भक्तीच्या बळावर परमात्म्यालाही आपल्या घरी आणलं आणि आपल्या घरालाच त्याने मंदिर बनवलं. संत महात्मे त्याला धन्यता देतात. ज्या सुखा कारणे देव वेढावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते संतांचे सदन, धन्य धन्य ते संतांचे सदन, धन्य धन्य ते संतांचे सदन, धन्य धन्य ते संतांचे सदन. जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, लक्ष्मी सहित शोभे नारायण, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, लक्ष्मी सहित शोभे नारायण. सुखा कारणे देव वेडावला वेडावला, जा 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 सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला राहिला. नाथांनी केलेले चिंतन आपल्याला माहितीच आहे की हो. धन्य धन्य ते संतांचे सदन. सदन म्हणजे घर. अरे त्या संतांचं घर धन्य आहे बाबा. कोणाचं? जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, पण विशेष हा लाभ संत संगे. कोणता लाभ? भक्ती सुखाचा विशेष लाभ भगवंतालाही वैकुंठामध्ये मिळत नाही, जो भगवत भक्तांच्या घरी मिळतो. म्हणून संत महात्मे भगवत भक्ताला धन्यता देतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून संत महात्म्यांनी प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टींचा विचार आपल्या जीवनचरित्रामध्ये सांगत असताना प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये प्रपंचही त्याच तोलामोलाचा असला पाहिजे आणि परमार्थही त्याच तोलामोलाचा असला पाहिजे. केवळ प्रपंच करणं हेही चुकीचं आहे महाराज. थोडं क्षमा मागून बोलतो ऐका. तत्वज्ञान आम्हाला असं सांगतं, संतांनी काय शिकवण दिली आम्हाला? केवळ संसार करणं हेही चुकीचं आहे. एवढंच नाही, पुढचं वाक्य बोललो तर कदाचित आपल्याला वाईट वाटेल किंवा चुकीचं वाटेल. केवळ प्रपंच करणं हे चुकीचं आहे. एवढंच नाही, अहो केवळ परमार्थ करणं हे पण चुकीचंच आहे. ऐका, केवळ संसार करणं हे तर चुकीचं आहेच आहे, नाही असं नाही, पण केवळ परमार्थ करणं हे पण चुकीचं आहे. मग बरोबर काय हो? संसारात राहून परमार्थ करणं ह्याला मनाचं जीवन. आसोनी संसारी दिवे गोकारी, हो आसोनी संसारी दिवे गोकारी, हो आसोनी संसारी दिवे गोकारी, हो आसोनी संसारी दिवे गोकारी. वेद शास्त्र वेद शास्त्र वेद शास्त्र बारी बाह्य सदा, वेद शास्त्र बारी बाह्य सदा. हरिमुखे मना हरिमुखे मना, हो हरिमुखे मना हरिमुखे मना. वेद शास्त्र वेद शास्त्र वेद शास्त्र भारी भाय सदा, वेद शास्त्र भारी भाय सदा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे मना
अतिशय मला पाहिजे ते प्रमाण दिलं महाराज. मला विषयच आठवला. आपल्याकडे जुने कीर्तनकार मंडळी असं सांगायचे, ऐका बरं का, जुने कीर्तनकार मंडळी असं सांगायचे म्हणे, 4 मुलं ज्ञानोबारायांकडे गेले म्हणे. 4 मुलं गेले. कोण गेले? एक ज्ञानी गेला. ज्ञान्यांकरता ज्ञानोबारायांनी काय केलं म्हणे, तर ज्ञानेश्वरी निर्माण केली. जे सिद्ध आहेत त्यांच्याकरता ज्ञानोबारायांनी अमृतानुभव निर्माण केला. जे योग मार्गाचा अवलंब करतात त्याच्याकरता ज्ञानोबारायांनी चांगदेव 65 निर्माण केली. हो, मग राहता राहिलो कोण? पाहता काय माझ्याकडे? तुम्ही आम्ही राहिलो. अरे सांसारिक माणसं राहिलो आपण, प्रापंचिक माणसं राहिलो आपण. आपण ज्ञानोबारायांकडे गेलो. प्रापंचिक माणसं ज्ञानोबारायांकडे गेली. माऊली, अहो तुम्ही सगळ्यांकरता सगळं केलं, आमच्याकरता काय? ज्ञानोबारांनी विचार केला. बरोबर आहे म्हटले. ज्ञान्यांकरता जर ज्ञानेश्वरी असेल, सिद्धांकरता जर अमृतानुभव असेल, योग्यांकरता जर चांगदेव 65 असेल, अरे सामान्य माणसाकडे कोण पाहणार? कोण पाहणार सामान्य माणसाकडे? सामान्य माणसाला संताशिवाय कोणी नसतं महाराज. ज्ञानोबा तुकोबाराशिवाय कोण आहे आपल्याला महाराज? कोण आहे? तुम्हाला सातारा जिल्हा माहिती आहे का? माहिती आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये आपण जर चाललो ना सातारा जिल्ह्यात, तर मसवडच्या पुढे आणि दहिवडीच्या अलीकडे एक गाव आहे बघा, गोंदवले नावाचं. त्या गोंदवल्यात एक संत होऊन गेले, नामयोगी सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर महाराज. श्री महाराज असं म्हणायचे, अरे संसारात राहून परमार्थ कसा करावा, संसारात राहून परमार्थ कसा करावा, हे शिकवण जर आम्हाला कोणी दिली असेल तर ती संतांनी दिली. अरे संतांचे अवतार झाले नसते तर सामान्य माणसाचा उद्धारच झाला नसता. म्हणून सामान्य माणसाकरता, तुमच्या आमच्याकरता उपयोग कोण आहे? तुमच्या आमच्याकरता संताजी महाराजांचा उपयोग आहे. तुमच्या आमच्याकरता तुकाराम महाराजांचा अवतार आहे. तुमच्या आमच्याकरता ज्ञानोबा तुकोबार यांचा अवतार आहे महाराज. अरे संत झाले नसते तर आपल्या उद्धार कोणीच करू शकलं नसतं. विठ्ठल 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 सामान्य माणसाचा उद्धार करेल महाराज तर संत महात्मेच करू शकतात. ऐका, सामान्य माणसाचा विचार केला ज्ञानोबारांनी, आपल्याकरता हरिपाठ नावाचा ग्रंथ निर्माण केला. आणि ज्ञानोबारांनी सांगितलं, तुम्ही प्रपंच आहेत ना, तुम्ही संसारी आहेत ना, एक काम करा, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी भाह्या सदा. अरे संसारात राहून जीवाने भगवत नाम चिंतन केलं तर परमात्मा आपल्या घरी येतो. याच्याकरता उदाहरण दिले ज्ञानोबारायांनी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे, अरे द्वारकेचे राणे कोणा घरी? पांडवा घरीच ना. पांडवा घरी म्हणजे प्रापंचक होते ना, की पांडव प्रापंचच करत होते. म्हणजे त्यांच्या घरी परमात्माला हे उदाहरण दिलं ना ज्ञानोबारांनी. व्यासांची खूण दाखवून ज्ञानोबारांनी उदाहरण दिलं. आणि म्हणून लोकांनी विचार केला. ज्ञानोबारांनी आपल्याला सांगितले, संसारात राहून परमार्थ करा, संसारात राहून परमार्थ करा. महाराज लोकांनी एवढा संसार सुरू केला, एवढा लोकांनी संसार करायला सुरुवात केली. ज्ञानोबारांच्या लक्षात आलं, अरे यांना संसारात राहून परमार्थ करायला मी सांगितलं, पण ही लोक संसारात राहून परमार्थ करणं गेलेत, मग फक्त संसारात करू लागले. मग ज्ञानोबारांनी पुढे 4थ्या अभंगामध्ये हळूच चिमटा काढला. ऐकतात का कीर्तन तुम्ही? भाषा कळते ना माझी? हळूच चिमटा काढला ज्ञानोबारांनी. कोणता? सायासे करीशी प्रपंच दिननीसे, हरीशी न भजसी कवन्या गुणे, हरीशी न भजसी. अरे ज्ञानोबारांनी विचार केला, एवढे लोक प्रपंच करू लागले, एवढे प्रपंच सायासे करीशी प्रपंच दिननीशी. जरा आता ऐका, सायाशे या शब्दाचा अर्थ आहे कष्टाने, करीशी म्हणजे करतो, दिननिशी, दिन म्हणजे दिवस, निशी म्हणजे रात्र. काय? प्रपंच. सायाशे करीशी प्रपंच दिननिशी म्हणजे काय? अरे लोक रात्रंदिवस सायाशे म्हणजे कष्टाने, लोक रात्रंदिवस कष्टाने संसार करू लागले, संसार करू लागले. एवढं रात्रंदिवस कष्टाने संसार करतात. पण हरीशीन भजशी कवन्या गुणे, भगवंताला भजायचं म्हटलं आणि भगवंताची भक्ती करायचं म्हटलं की लोकांच्या जीवावर येतं बघा. ज्ञानोबारांनी चिमटा काढला. आणि मग ही जेव्हा सगळं लक्षण ज्ञानोबारांच्या लक्षात आलं, तेव्हा ज्ञानोबारांनी कहर केला. अगदी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये, हरिपाठामध्ये शेवटी कहर केला. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे लटिका व्यवहार सर्व हा संसार, अरे भगवंताला सोडून जर प्रपंच करू लागला तर वाया येर जार हरिवीन, वाया येर जार हरिवीन,
एक उदाहरण सांगत असतो कीर्तनामध्ये महाराज. आपल्याकडे एक आपल्या ग्रामीण भागामध्ये खेडेगावामध्ये जुनी झाडं असतात, जुनी झाडं, आणि त्या झाडावरती मुंगळे असतात. तुम्हाला माहिती आहेत का मुंगळे? मी झाडावरचे म्हणतोय बरं का. हा हा मी झाडावरचे मुंगळे काय करत असतात सांगा बरं जरा. मुंगळ्याचं एकच काम असतं, काय करायचं? खालून वरी जायचं आणि वरून खाली यायचं, खालून वरी जायचं, वरून खाली यायचं, खालून. आता चलू द्या आपलं असंच. बरं पुढचं आहे का ना. काही मुंगळे खालून वरी जातात. बरं वरी गेल्यावर ते नीट बसतात का हो? बसतात का? बरीच मुंगळं वरी गेल्यावर येडवणी करते ती. हे मुंगळ्याच्या बाबतीत नव्हतं बरं का. विठ्ठल कुछ तुम समजे कुछ हम समजे, त्याला म्हणायचं कीर्तन. खाली असतात तोपर्यंत नीट असतात महाराज, वरी गेल्यावर नीट बसत नाहीत. असं माझा विनोदाचा भाग सोडून द्या. मुंगळा खाली वरी करतो, त्याच्या खाली वरी करण्याला काय अर्थ आहे का हो? काहीच अर्थ नाही. आता ऐका, त्याच्या खाली वरी करण्याला काही अर्थ नाही. माणसाचं असंच आहे महाराज. अरे मानवी जीवनाचं असंच आहे. ज्ञानोबा आम्हाला सांगतात, अरे ते मुंगळा जसा झाडावरून खाली वरी करतो ना, तसं माणसाच्या जन्माला येऊन संसारात राहून भगवंताची भक्ती न करता संसार करणं म्हणजे मुंगळ्याचं खालीवरी करण्यासारखंच आहे आपलं. वाया येर जार हरिवीन. हरिवीन याचा अर्थ भक्तीशिवाय, हरीशिवाय, भगवंताशिवाय, परमात्म्याशिवाय प्रपंच करणं म्हणजे वाया गेल्यासारखं आपले आहे. मग कोणाचा संसार सफळ झाला? त्यांची सरली एर जार झाला सफळ. कोणाचा? साठविला हरी जे हृदय मंदिरी, त्यांची सरली एर जार झाला सफल व्यापार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, आणि मग संसारात राहून जे परमार्थ करतात संत महात्मे त्याला धन्यता देतात. काय उदाहरण आपल्याला पाहता येण्यासारखं आहे. अहो आज ज्या संतांची जयंती आपण संपन्न करतो आहोत, ते संताजी जगणारे महाराजांचा आपण जे चरित्राचा अभ्यास केला ना, तर हे सगळं आपल्याला चिंतन अनुभवायला मिळतं महाराज. संताजी जगणारे महाराज म्हणजे सामान्य संत नव्हते महाराज. ऐका, पुणे जिल्ह्यात चाकण या गावी 1624 साली संताजी महाराजांचा अवतार आहे. 1624 साली पुणे जिल्ह्यामध्ये चाकण या गावी संताजी महाराजांचा अवतार झाला. वडिलांचं नाव विठोबा जगनाडे आणि आईचं नाव मथाबाई. आईचं गाव हे सुदुंबरे, जे तळेगाव दाभाडे जवळ आहे, पुणे जिल्ह्याचं सुदुंबरे. काळे आडनाव त्यांचं, मूळ आईचं नाव, आईचं आडनाव काळे आडनावातून मुळे त्यांचं लग्न झालं आणि मग त्या चाकण या गावी त्यांचं विठोबा जगनाडे समवेत त्यांचं लग्न झालं. आणि 8 डिसेंबर 1624 मध्ये संताजी महाराजांचा अवतार झाला. लक्षपूर्वक ऐका, संताजी महाराजांचा अवतार झाला. व्यवसायाने तेलाचा घाणा हाकणे हा त्यांचा व्यवसायच होता. प्रापंचिक परिस्थिती, व्यापारी घराण्यात जन्म असल्यामुळे प्रापंचिक परिस्थिती अतिशय उत्तम होती. विठोबा महाराजांच्या मुळातच परंपरेनंच तेलाचा घाणा हाकण्याची त्यांची परंपरा असल्यामुळे, त्यांचा तो व्यवसाय असल्यामुळे संताजी महाराजही लहानपणापासून आपल्या वडिलांना बघत बघत तो व्यवसाय करायला शिकले. आणि आपला मुलगा उत्तम व्यावसायिक व्हावा, त्याला व्यवहार कळावा म्हणून अतिशय दूरदृष्टीने महाराज विठोबा महाराजांनी संताजी महाराजांना शिक्षण शिकवलं. लक्षपूर्वक ऐका, शिक्षण शिकवलं. काही जण असं म्हणतात की शिक्षणाची काय गरज आहे, पण तसं नाही. संत महात्म्यांच्याही चरित्रातून आपल्याला असं मिळतं, महाराज शिक्षणाशिवाय माणसाचं जीवन असेल तर त्याला किंमत शून्य येते. म्हणून शिक्षणाला अतिशय माणसाच्या जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये महत्त्व असतं महाराज, अतिशय जीवनामध्ये महत्त्व असतं. एके दिवशी महाराज मी मुंबईला कीर्तनासाठी जात असताना, पुणे मुंबई जुन्या मार्गावरून जात असताना एका टोल नाक्यावरती मला एक वाक्य वाचायला मिळालं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते वाक्य होतं. अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षपूर्वक ऐका. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे, अरे मानवी जीवनात ज्याला दुःखातून सुटका करायची असेल त्याला लढावं लागेल, ज्याला लढायचं असेल त्याला अगोदर शिकावं लागेल. ज्याला दुःखातून सुटका करायची असेल त्याला लढावं लागेल, आणि ज्याला लढायचं असेल त्याला शिकावं लागेल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे, अरे तुम्ही शिक्षणाशिवाय लढलात, ज्ञानाशिवाय लढलात तर तुमच्या जीवनामध्ये पराभव निश्चित आहे, आणि तुम्ही शिक्षणाने ज्ञान घेऊन लढलात तर तुमच्या जीवनामध्ये परिपूर्णता निश्चित आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.
शिक्षण फार महत्त्वाचं असतं. विठोबा महाराजांनी दूरदृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर ठेवून संताजी महाराजांचं थोडंफार शिक्षण केलं. महाराज थोडंफार शिक्षण केलं, त्यांना व्यवहार कळू लागला, त्यांना व्यापार कळू लागला. आणि म्हणून मुळातच त्यांचे ते जुन्या परंपरेनं व्यापार घराण्यामध्ये जन्म झालेला असल्यामुळे पुढे एक घटना महाराजांच्या जीवनामध्ये घडते. वयाच्या 12व्या वर्षी, संताजी महाराजांच्या वयाच्या 12व्या वर्षी, जुन्या काळातली परंपरा, जुन्या काळामध्ये लग्न फार लवकर व्हायचे महाराज, जुन्या काळाची परंपरा होती. संताजी महाराजांचं वयाच्या 12व्या वर्षी लग्न झालं. पुणे जिल्ह्यातील खेड नावाच्या गावातील कहाणे नावाच्या कुटुंबातील यमुनाबाई नावाची मुलगी, आणि त्या यमुनाबाई सोबत संताजी महाराजांचं वयाच्या 12व्या वर्षी लग्न झालं. संताजी महाराजांचं वय 12 वर्षाचं होतं आणि त्यांच्या पत्नीचं म्हणजे त्या मुलीचं वय 7 वर्षाचं होतं. यमुनाबाईचा संताजी महाराजांसोबत लग्न झालं आणि दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला. ऐका बरं का, सुखाचा संसार सुरू झाला. एके दिवशी संताजी महाराजांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा दिवस आला. वय वर्ष 16 होतं. संताजी महाराजांचं 16 वर्षाचं वय होतं आणि चक्रेश्वराचं मंदिर चाकणमध्ये होतं, जे आजही आहे. एक ऐतिहासिक संस्कृती म्हणून चाकणकडे पाहिलं जातं. भुईकोट नावाचा किल्ला आजही चाकणमध्ये आहे. ऐतिहासिक संस्कृती आहे, चक्रेश्वराचं मंदिर आहे, ही आध्यात्मिक विचार आहे, आध्यात्मिक संस्कृती आहे. अशा अध्यात्माचा वारसा असलेलं चाकण, ऐतिहासिक वारसा असलेलं चाकण, या चक्रेश्वराच्या मंदिरामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं. ऐका बरं का, माणसाच्या जीवनामध्ये काही घटना अशा घडतात महाराज की त्या घटनेनं माणसाच्या जीवनामध्ये कलाटणी येते, जीवन बदलतं माणसाचं. संताजी महाराजांचं वय वर्ष 16 होतं. चक्रेश्वराच्या मंदिरामध्ये तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं आणि मुळातच संताजी महाराजांचे वडील विठोबा महाराज विठ्ठलाचे भक्त असल्यामुळे विठ्ठलाची भक्ती, पांडुरंगाची भक्ती, संत परंपरेची भक्ती, विठोबा महाराजांचे संस्कार संताजी महाराजांवरती झाले होते. लहानपणापासूनच संताजी महाराज भजन कीर्तनाला जायचे, नामस्मरण करायचे, भजन कीर्तन ऐकायचे. पूर्व परंपराच वारकरी घराण्याची असल्यामुळे ते लहानपणापासूनच बालसंस्कार त्यांच्यावरती रुजू झाले होते. तुकाराम महाराजांचं कीर्तन चक्रेश्वराच्या मंदिरामध्ये, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला श्रवण करण्यासाठी म्हणून संताजी महाराज गेले. जगद्गुरू तुकाराम महाराजांना पाहिलं आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांना पाहिलं जेव्हा कीर्तनाची वाणी, जगद्गुरू तुकोबरा यांच्या कीर्तनाची वाणी संताजी महाराजांच्या कानावरती पडले महाराज, तेव्हा जगद्गुरू तुकोबरा यांच्या चरणी संताजी महाराज कीर्तन झाल्यानंतर नतमस्तक घातला. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. जगद्गुरू तुकोबरा यांची वाणी अमृत हे मुखी श्रवत असे. जगद्गुरू तुकोबरा यांची वाणी संताजी महाराजांच्या कानावरती पडली. महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले आणि महाराजांना सांगितलं, महाराज माझा स्वीकार करा, माझा स्वीकार करा, माझा उद्धार करा. आता मला संसारात पाठवू नका, आता मला संसारात राहावं असं वाटत नाही महाराज, मला उद्धार करा, मला भक्तीचा मार्ग दाखवा, मला तुमच्यासोबतच यायचे. तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं, संताजी तुझं लग्न झालंय ना? म्हणे हो महाराज माझं लग्न झाले. अरे मग एक काम कर, अरे आपल्या संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे, केवळ संसार माणसाने कधी करायचा नसतो बाबा. अरे संसारात राहून जमल तेवढा परमार्थ करणे, यालाच मानवी जीवनाला धन्यता मिळत असते. म्हणून संसारात राहा, जमल तेवढा परमार्थ कर बाबा, माझ्यासोबत येऊ नको, माझ्या समवेत राहायचं असेल तर राहा, पण संसार सोडू नकोस. विठोबा महाराजांना भीती वाटायची, न जाणू तुकाराम महाराजांच्या पाठीमागे माझा संताजी गेला तर प्रपंचाचं काय होईल. पण एक सांगतो, माणसाच्या जीवनामध्ये दशापेक्षा दिशा देणारा व्यक्ती महत्वाचा असतो. मानवी जीवनामध्ये दशेबरोबर दिशा देणारा योग्य गुरु चांगला असणं हे तेवढंच महत्वाचं असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विचार करा ज्या संताजी महाराजांच्या जीवनामध्ये भगवत भक्तीची परमार्थाची दशा निर्माण झाली, पण तेवढ्यावरती थांबले नाहीत. जर दिशा देणारे जगद्गुरू तुकोबराय असतील तर संताजीचं जीवन संत संताजी महाराज बनायला काय वेळ लागणार आहे महाराज. सामान्य संताजीचं जीवन संत संताजी महाराज बनायला काय वेळ लागणार आहे. तुकाराम महाराजांनी उपदेश दिला, तुकाराम महाराजांनी अनुग्रह दिला आणि आता संताजी महाराज एवढे तुकोबरांच्या सानिध्यामध्ये जाऊ लागले, एवढे तुकोबरांच्या सानिध्यामध्ये जाऊ लागले. जिथं जिथं तुकाराम महाराजांचं कीर्तन असावं तिथं संताजी महाराजांनी टाळ घेऊन उभं राहावं. आणि संताजी महाराजांचं जर चरित्र आपण असं बघितलं, जर जे 14 टाळकरी तुकोबरा यांचे आहेत ना, त्या 14 टाळकऱ्यामध्ये एक टाळकरी होते, ते म्हणजे संताजी जगनाडे महाराज. जगद्गुरू तुकोबरा यांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहायचे. एवढंच नाही महाराज, महिपती महाराजांनी त्यांच्या चरित्रामध्ये असं वर्णन केले, अरे जगद्गुरू तुकाराम महाराज कीर्तन करत असताना जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पाठीमागं
टाळ वाजवण्याची सेवा संताजी महाराज करायचे. एवढंच नाही, जगद्गुरु तुकाराम महाराज कीर्तन करत असताना जगद्गुरु तुकोबर यांच्या कीर्तनामध्ये ध्रुवपद म्हणण्याची सेवा संताजी महाराज करत होते. ध्रुवपद गाण्याची सेवा संताजी महाराज करत होते. गंगाजी बुवा मवळ असतील, गंगाधर बुवा मवळ असतील, संताजी बुवा जगनाडे असतील, महाराज यांनी ध्रुवपद म्हणावं. जगद्गुरु तुकोबर यांच्या कीर्तनामध्ये टाळ वाजवावा. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदासनाचं. हा जगद्गुरु तुकोबर यांचं कीर्तन आहे महाराज ते. एक वाक्य सांगू, लक्षपूर्वक ऐका. थोडं टाळकरी महाराजांची क्षमा मागून बोलतो बरं का. क्षमा मागून बोलतो. विचार करा, चांगलं टाळकं असणारी टाळकरी भेटायला सुद्धा कीर्तनकाराचं नशीब असावं लागतं. हे काहींना कीर्तन झाल्यावर कळेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संताजी महाराजांचं विशेष काय होतं महाराज? त्यांची स्मरणशक्ती होती एक. आणि दुसरं वैशिष्ट्य, एक पाठी जीवन. कळालं का तुम्हाला? एक पाठी म्हणजे काय? ऐकलं की पाठ, लिखाण केलं की पाठ, ह्याला म्हणायचं एक पाठी. काही ऐकलं की पाठ, थोडं लिखाण केलं की पाठ. हे संताजी महाराजांचं जीवन होतं महाराज. इथं आमचं जन्मच्या जन्म गेलं, अजून हरिपाठाचा मेळ लागना. द्वारकेश्वराने पांडवा घरी का कौरवा घरी अजून आम्हाला कळलं. एक पाठी होतं. संतांचं जीवन असतं महाराज ते. भगवत कृपेचं जीवन असतं ते. विठ्ठल 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 विठ्ठल